जाफराबाद पोलिसांकडून देशी दारूचा साठा जप्त, स्विफ्ट कारसह पावणे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। जाफराबाद पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध मोठी कारवाई करत तब्बल 6,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस निरीक्षक इंगळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। जाफरा ते भोकरदन रोड लगत कोल्हापूर शिवारात आसई फाट्याजवळ एका घरासमोर उभ्या मारुती स्विफ्ट डिझायर कारमध्ये देशी दारूचे अवैध बॉक्स ठेवले असल्याची माहिती जाफराबाद पोलिसांना मिळाली होती। त्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी पोहोचून सदर वाहनांची तपासणी केली असता डिक्कीत देशी दारू, भिंगरी संत्रा असं लेबल असलेले 11 खाकी रंगाचे बॉक्स, ज्यामध्ये प्रत्येकी 180 मिलीच्या 48 सीलबंद बाटल्या आढळून आल्या। याबाबत घरमालकास विचारपूस केली असता ते वाहन बालाजी साहेबराव जाधव, राहणार कोल्हापूर यांचे असल्याचं कळताच पोलिसांनी त्या इसमास ताब्यात घेऊन त्याच्या कोल्हापूर येथील घराची झडती घेतली असता घरामध्ये देशी दारू असलेली भिंगरी संत्राच्या प्रत्येकी 180 मिलीच्या 48 सीलबंद बाटल्या असलेले 19 खाकी रंगाचे बॉक्स मिळून आले। असे एकूण देशी दारूचे 30 खाकी रंगाचे बॉक्स किमती अंदाजे 1,44,000 रुपये व एक मारुती स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH05AX8126 हिची अंदाजे किंमत 5 लाख रुपये असा एकूण 6,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी कारवाई केली आहे। सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जाफराबादचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार, पोलीस उपनिरीक्षक वासुदेव पवार, सहाय्यक फौजदार भापकर, पोलीस हवालदार गजानन गावंडे, अरुण वाघ, पोलीस कॉन्स्टेबल संदीप भागिले, संदीप गवई व होमगार्ड यांनी केली आहे।